मी प्रमोद घुगे, सेंटर इन्चार्ज RCC लातूर. दैनिक पुढारींनी आयोजित केलेल्या या दिशा एजू दिशा या कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी झालो आहोत. आम्ही लातूर, औरंगाबाद आणि नांदेड 3 ठिकाणी आमच्या शाखा आहेत. आम्ही 10वी नंतर 11वी विज्ञानमध्ये शिकत असणाऱ्या मुलांची मेडिकल एंट्रन्स, इंजिनिअरिंग एंट्रन्स, मग मेडिकल एंट्रन्सेसमध्ये एम्स असेल, FMC असेल, नीट असेल, ह्या एक्झाम्स आम्ही प्रिपरेशन करून घेतो. IIT असेल, NIT असेल, MST CET असेल, बिट्स पिलानी असेल, या एंट्रन्सचं आम्ही प्रिपरेशन करून घेतो. आणि गेली 20 वर्ष झाले आम्ही लातूरमध्ये होतो. त्याच्यानंतर आम्ही आता औरंगाबादमध्ये आणि नांदेडमध्ये आमची ब्रँच आहे. आणि आम्ही सर्व या कोचिंग इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना लातूरला पूर्ण महाराष्ट्रातून जे मुलं येतात, म्हणजे अगदी मी आनंदानं सांगेल की अभिमानानं सांगेल की पुण्या मुंबईचे सुद्धा विद्यार्थी तिथे येतात. तिथे एक वातावरण आहे आणि त्या वातावरणामध्ये खूप चांगला मुलांचा अभ्यास होतो आणि त्यातून आम्ही नीट आणि IITचा खूप चांगला रिझल्ट जनरेट करतो आहे. Hello Kolhapur, my name is Professor Pranali Thorat. I am representing School of Hotel Management from Ajinkya D.Y. Patil University. As from Ajinkya D.Y. Patil University, we have total 8 schools under the university head: School of Engineering, School of Liberal Arts, School of Law. And talking about our university, we have an across 150 acres where we provide hostel campus facilities also to our students. So we welcome you. We are there available in this Pudhari Edu Disha Education Fair and our stall number 25. Please do visit us. Thank you. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रोफेसर डॉक्टर राजेश बाळकृष्ण जाधव. मी MIT ADT युनिव्हर्सिटीमधून MIT स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतो. महाराष्ट्रभर ज्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत ते ज्या काही दिसत आहेत त्यामागे जी व्यक्ती आहे ती आमचे सर्वांचे मार्गदर्शक, मेंटॉर प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून आज पुण्यामध्ये 3 शाखा आहेत. त्यामधली आमची एक शाखा म्हणजे MIT आर्ट डिझाईन टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, ज्याला मी MIT ADT युनिव्हर्सिटी, जे पुण्यापासून स्वारगेटपासून अगदी जवळच्या अंतरावर लोणी काळभोर हडपसरपासून एक 10 मिनिटावर ही कार्यरत आहे. ज्यामध्ये 125 एकरपेक्षा मोठा कॅम्पस आहे आणि 14पेक्षा जास्त वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट आहेत, ज्याचं नावच आहे आर्ट डिझाईन टेक्नॉलॉजी. तर ह्या माध्यमातून आर्ट्सच्या, डिझाईनच्या आणि टेक्नॉलॉजीच्या अशा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स कार्यरत आहेत. ह्यामध्ये मला सांगायला आवडेल की आपल्यामध्ये MIT स्कूल ऑफ इंजिनिअरिंग जी टेक्नॉलॉजीसाठी कॉम्प्युटर सायन्समध्ये हायली स्पेशलाइज कोर्सेस जसे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्यानंतर क्लाउड कॉम्प्युटिंग, ब्लॉकचेन आणि IT मधून डेटा सायन्स, बिग डेटा, क्लाउड कॉम्प्युटिंग असे खूप चांगले स्पेशलाइज कोर्सेस. त्याचबरोबर आमचा एक हायली स्पेशलाइज कोर्स आहे एरोस्पेस इंजिनिअरिंग, आणि हा भारत खूप कमी ठिकाणी आहे ज्यामध्ये फक्त 60 सीट्स आहेत. मेकॅनिकलमध्ये सुद्धा काळाची गरज ओळखून मेकॅट्रॉनिक्स, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन हा एक कोर्स सुरू केला. आणखी एक महत्त्वाचं सांगायला आवडेल की इलेक्ट्रिक व्हेकल ही काळाची गरज आहे आणि त्याच्यामध्ये भारतातली पहिली ब्रांच BTechची आमच्या इथं सुरू करण्यात आलेली आहे. त्यामध्ये हे स्पेशलाइज कोर्सेस आम्ही का देऊ शकतो तर जशी काळाची गरज असेल त्या प्रमाणात आमची जी एक मोठी टीम आहे, मॅनेजमेंट टीम, ती त्या पद्धतीनं सिलेबस डिझाईन करते आणि ह्या माध्यमातून भारतात सर्वात प्रथम आमच्या इथून बरेच चांगले कोर्सेस मुलांसाठी ह्या संधी निर्माण करतात. एजू दिशा पुढारी 2022 हा एक खूप सुंदर उपक्रम आहे की दरवर्षी चालू राहावा आणि आम्हाला इथे येण्याची संधी मिळत राहावी. आभार आणि धन्यवाद. थँक्यू सो मच. नमस्कार, माझं नाव डॉक्टर भूषण केळकर आणि न्यूफ्लेक्स टॅलेंट सोल्युशन्स पुणे या कंपनीच्या डायरेक्टर म्हणून मी काम करतो. आणि ही जी कंपनी आहे ती करिअर सिलेक्शन आणि करिअर डेव्हलपमेंट या दोन्हीमध्ये काम करते. आणि आपल्याला जे अनेक करिअर्स, आर्ट, सायन्स, कॉमर्स, त्याच्यातले बाकीचे विषय हे निवडताना त्याचा एक सॉफ्टवेअर आम्ही डेव्हलप केलेलं आहे, त्याचा उपयोग होतो. ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सायकॉलॉजी यावर आधारित आहे. आणि ते करताना अभ्यास कसा करायचा ह्याच्या पर्सनलाइज्ड मेथड्स याच्याबद्दलसुद्धा ते सॉफ्टवेअर आहे. हे जगातलं युनिक सॉफ्टवेअर आहे. आणि याच्याबद्दल आज एदुदिशामध्ये आपलं एक सेशन पण झालं, त्याला चांगला रिस्पॉन्स पण होता. आणि एदुदिशामध्ये खूप लोक आलेली आहेत, त्यांना ह्याचा उपयोग होईल अशी माझी खात्री आहे. आज आणि उद्यामध्ये तुम्ही जरूर या. स्टॉल नंबर 15ला तुम्ही भेट द्या. आणि पुढारींनी एवढी चांगली संधी आम्हाला कंपनीला दिली याबद्दल मी
त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाबद्दल विशेष करून त्यांचे अभिनंदन पण करतो आणि त्यांचे आभार पण मानतो. I am Dr. Sheetal Prakash Busare. I am a faculty member of Suryadatta Education Foundation, SGI, Suryadatta Group of Institute. I am a finance faculty in MBA department. So Suryadatta Group of Institute was started in the year of 1999 with the blessings of late Bansiratna Chaudia sir, and our currently founder and CEO of Sanjay Ji Chaudia sir has handling this institute and group of institute. So I will tell about our college and institute. This college has various courses, like we can say here Suryadatta Institute has bucket of academic institutes in number of disciplines such as schools, colleges, junior colleges, business management, information technologies, cyber securities, hotel management, interior designing, then after fashion designing, hot animations, event management, and physiotherapy, and so on. So we are having so many courses in offering so many courses and programs from our college. So in this I will tell you, Pudari Education 2022 has given an opportunity to showcase ourselves, and our stall number is 21. So kindly visit to our stall. This is from 28th, 29th and 30th. Thank you. नमस्कार, मी प्राध्यापक सौरभ जोशी, KIT's कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲटॉनॉमस कोल्हापूर. प्रथमतः मी पुढारी एज्युदिशाचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला इकडं चांगल्या प्रकारचं स्टॉल देऊन सहकार्य केलं. KIT कॉलेज हे सर्वांना ज्ञात आहेच. 27 एकर एरियामध्ये पसलेलं पहिलं सेल्फ फंडेड इन्स्टिट्यूट, आणि वी डू नॉट हॅव एनी काइंड ऑफ पॉलिटिकल बॅकग्राऊंड ॲज सच. KITनं ह्यावर्षी अकॅडमी 11वी-12वीचं सुरू केलेलं आहे, आणि आमचा टायअप हा ॲलन हा भारतातल्या टॉपमोस्ट इन्स्टिट्यूटबद्दल बरोबर आहे. इंजिनिअरिंगमध्ये आमच्याकडे 7 वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये इंजिनिअरिंग आहे, ज्याच्यामध्ये पर्यावरण अभियांत्रिकी आणि बायोटेक्नॉलॉजी अशा 2 विविधता असलेल्या आणि महाराष्ट्रात एकमेव असलेल्या 2 ब्रांचेस आहेत. त्याचबरोबर KITनं ह्यावर्षी कॉम्प्युटरशी रिलेटेड कॉम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टम हा TCS फंडेड हा एकमेव प्रोग्राम आमच्या KITमध्ये चालू केलेला आहे. पॉझिटिव्ह गोष्टी KIT कॉलेजबद्दल सांगायचं झालं तर मूडल सिस्टीम, कॉन्टिन्युअस सिस्टीम, मयुरा लॅब, आयडिया लॅब, आणि रिसेंटलीच 2 आठवड्यापूर्वी AICT काउन्सिल, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनकडून रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी KIT कॉलेजला 5 कोटीचा निधी हा उपलब्ध झालेला आहे. तज्ज्ञ प्राध्यापक, चांगल्या असणाऱ्या लॅबोरेटरीज, शिक्षणाची पद्धत, प्रिमायसेस, त्याच्यानंतर वेगवेगळ्या दिल्या जाणाऱ्या फॅसिलिटी, असणारं इन्फ्रास्ट्रक्चर, याच्यामुळे मुलांची 3ऱ्या वर्षालाच प्लेसमेंट होती. मागच्या वर्षी खूप साऱ्या मुलांना 10 लाख किंवा 10 लाखापेक्षा जास्त पॅकेज मिळालेलं आहे. कॉम्प्युटर सायन्सच्या एका मुलीला 41 लाख रुपयाचं पॅकेज मिळालेलं आहे. सविद्या या विमुक्तये, म्हणजे इथं विद्येचं ज्ञानार्जन केलं जातं, या अनुषंगाला धरून KITमध्ये टीचिंग आणि लर्निंग ही गोष्ट होती. पुन्हा एकदा पुढारी एज्युदिशा आणि पुढारीचं धन्यवाद, मनापासून आभार. थँक्यू. गुड डे. हॅलो, गुड आफ्टरनून टू एव्हरीवन. मी कुसुम SV कौशल अकॅडमी मी सेंटर हेड आहे. तर इथे आपण 17 आणि 18 नंबर स्टॉलवरती इथे आमच्याकडे चालतं 8, 9, 10 फाउंडेशन आणि 11, 12 नीट JEE आणि इवन CET पण. तर मी सगळ्यांना विनंती करेन विद्यार्थ्यांना की आपल्या स्टॉलवर जरूर व्हिजिट करा, आणि आपल्याला लातूर पॅटर्न, जो खरा लातूर पॅटर्न आहे तो इथे आपल्याला कळेल. आणि इथे आमच्याकडे लिमिटेड बॅचेस आणि पूर्णपणे 12 तासाचं स्टडी आवर्स अशा वेगळ्या सिस्टीम्स आहेत, युनिक सिस्टीम्स आहेत. सगळ्या मला इथे सांगता येणार नाही, पण आपण जर व्हिजिट केल्या तर आम्ही एक्सप्लेन करू. आणि शक्य असेल तर लातूरला आमच्या ऑफिसवरती व्हिजिट करू शकता. आणि मुळात 8, 9 फाउंडेशनसाठी आम्ही कोल्हापूरमध्ये आता एंट्री करत आहोत, आणि 11, 12 नीट JEEसाठी त्यानंतर आमचा प्रपोजलमध्ये आहे. तर सगळ्यांना मी विनंती करेन की आज आपण इथे व्हिजिट करून माहिती घेऊ शकता. त्यासाठी आम्हाला जे प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलं पुढारी एज्युदिशाने, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार कोल्हापूरकर, माझे नाव अजिंक्य. आम्ही फ्रेमबॉक्स 2.0 ॲनिमेशन प्रीमियम अकॅडमी पुणे इथनं पुढारी एज्युदिशा 2022च्या या इव्हेंटमध्ये आपल्या सिटीमध्ये आलो आहे. आपले मार्गदर्शन करण्यासाठी ॲनिमेशन, VFX, गेम डिझायनिंग, गेम आर्ट या सगळ्या विषयाबद्दल. कालपासनं हा इव्हेंट सुरू आहे, आणि मागच्या 2 दिवसामध्ये आमच्या इथे 100पेक्षा अधिक विद्यार्थी इथे येऊन गेलेत, मार्गदर्शन घेऊन गेले ॲनिमेशन या फील्डबद्दल, मीडिया आणि एंटरटेनमेंट या फील्डबद्दल.
आम्ही पुढच्या सोमवारपर्यंत संध्याकाळपर्यंत इथं आहे. तरी तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी व्हिजिट करून करिअर मार्गदर्शन इथे घ्यावे अशी आमची इच्छा आहे. धन्यवाद. युनिव्हर्सिटी प्रस्तुत पुढारी एजू दिशा प्रस्तुत करता संजय गौडात युनिव्हर्सिटी पॉवर्ड बाय IBM BCB. करिअरच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी या आता खूप बदलणार आहेत पुढच्या काळामध्ये. आणि प्रॉब्लेम काय होतोय की ज्या तऱ्हेची करिअर आम्ही किंवा आमच्या पिढीने केली त्याच्यामध्ये एक सातत्य होतं, एक साधारणपणा होता की तुम्ही समजा BA केलं, BCom केलं, जे काय तुम्ही डिग्री करा ती केल्यानंतर तुम्ही बरे असाल तर जॉब मिळत होता. कोल्हापूर सारख्या ठिकाणी असाल तर तुमचं बिझनेस तुम्ही सुरू करण्याची एक बेसिक पात्रता तुमच्यामध्ये येत होती आणि त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित चालत होतं. आजच्या आपल्या जे काय अर्धा पाऊण तास आपण बोलू त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग जो मला तुम्हाला सांगायचा आहे तो म्हणजे की या पुढच्या काळामध्ये आतापर्यंतचे जे नियम आहेत ते अजिबात टिकणार नाहीयेत. त्याला गिग इकॉनॉमी असा एक शब्द आहे, तो लक्षात राहिला नाही तरी चालेल. मुख्य आपण हे लक्षात ठेवूया की आपण कुठल्या तरी कंपनीत लागलो आणि त्याच्यामध्ये 25-30 वर्षानंतर ती कंपनी सोडली, अशा तऱ्हेचे जॉब आता यापुढे जी मुलं इथं बसलेले त्यांच्यासाठी उपलब्ध नाहीत. आणि कोविडने तर हे अजून अधोरेखित केलेलं आहे. अनेक लोकांचे जॉब गेलेले आहेत, अनेक लोकांना त्यांच्या फील्डमध्ये बदल करायला लागलेला आहे. खूप काही बदल घडलेले आहेत आणि ते वेगाने घडत आहेत. आणि त्याच्यामध्ये इंडस्ट्री 4.0 नावाची एक गोष्ट आहे. आणि काल मला तुमच्या समोर सांगायला पाहिजे की मला धक्का बसला. शेजारचं कॉलेज त्याच्यामध्ये असणाऱ्या BCA करणाऱ्या मुली फर्स्ट इयरला अजूनही ऍडमिशन घेत आहेत. त्या मला ज्या किती 15-20 तरी आल्या होत्या आपल्या स्टॉलवर. त्यांना जेव्हा मी विचारलं की इंडस्ट्री 4.0 बद्दल असं पुस्तक, त्यांनी ओठांचा चंबू करून विचारलं की इंडस्ट्री 4.0 म्हणजे काय. आपल्याला इंडस्ट्री 4.0 ची जाणीव ओळख करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि कोल्हापूरला पहिल्यांदा येऊन हे सांगत नाहीये. तिथे 4-5-6 वर्षापूर्वी मी KIT मध्ये आलेलो होतो आणि तिथे असंच खूपच मोठा कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये 3-4 वक्ते होते आणि त्याच्यामध्ये इंडस्ट्री 4.0 बद्दल पण मी बोललो होतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कम्प्युटर सायन्स याच्याबद्दल ज्या गोष्टी घडतायत म्हणजे मी तुम्हाला हे दाखवणारच आहे. एक 5-7 स्लाइड ठेवलेले आहेत. बहुधा स्लाइड मागे पण दिसतील. आम्ही असा प्रयत्न करून बघतो की फार त्याच्यामध्ये काही तुम्हाला मागे दिसलं नाही असं होऊ नये. तर आर्ट, सायन्स, कॉमर्स, मेडिकल कुठलंही फील्ड घ्या, जे सगळं आतमध्ये प्रत्येकी स्टॉल आहे. त्या स्टॉल मध्ये असा एकही स्टॉल नाही. माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे आणि मला जाणीव याची की मी कोल्हापूरमध्ये येऊन खुलं आव्हान देतोय म्हणजे मी खूपच मोठी रिस्क घेतोय. पण मी तुम्हाला खुलं आव्हान असं देतोय की कुठलाही स्टॉल जर तुम्ही मला सांगितलं, फार्मसी घ्या किंवा ॲनिमेशन घ्या, याच्यामध्ये इंडस्ट्री 4.0 मुळे बदल जे होतील त्याला जर आपण तयार नसू तर आपले जॉब 5 ते 10 वर्षामध्ये जातील आणि गेले. लोकांचे जात आहेत. पुढारी हे अत्यंत नामवंत वृत्तपत्र आहे. पुण्यामध्ये असणाऱ्या काही वृत्तपत्रांच्या बरोबर माझं रेग्युलर काम चालतं. त्यांच्या इथे आम्ही आता 2 दिवसापूर्वी, मी तिच्याकडे बोट दाखवतोय, मधुरा माझी सायकोलॉजिस्ट कलिग आहे आणि आम्ही 3 दिवसापूर्वीच गेलो होतो आणि तिथे असणाऱ्या माझे जे वृत्तपत्र समूहातले जे ओळखीचे आहेत त्यांनी सांगितलं की अजून 5 वर्षानंतर आमच्या फील्डमध्ये आमूलाग्र बदल झालेला असेल. स्किल म्हणजे काय हा एक मोठा प्रश्न सगळ्या मुलांच्या समोर असेल कदाचित. सर, आम्ही खूप ऐकतोय हल्ली स्किल बेस्ड एज्युकेशन ही टर्मिनॉलॉजी आजकाल बजवर्ड होत चाललाय. प्रत्येकजण म्हणतोय तुम्ही स्किल एज्युकेशन घ्या, स्किल एज्युकेशन घ्या. पण नक्की आम्ही काय करायचं? तर आपण इथून सुरुवात करूयात हळूहळू आणि ग्रॅज्युअली आपण हे बघूयात की स्किल मिळाल्यानंतर तुम्हाला काय करिअर करता येईल आणि कसं करता येईल. तर स्किल म्हणजे एखादी ॲक्टिव्हिटी तुम्ही अगदी राईट फ्रॉम स्क्रॅच, शून्यातनं सुरुवात करायची, ग्रॅज्युअली ती शिकत जायची. ओके, पहिला प्रयत्न केला, त्यातनं मला सर 50% वगैरे कळलं. मग दुसरा प्रयत्न केला, मला अजून चांगल्या प्रकारे ते करता आलं. मग शेवटी आफ्टर सर्टन इटरेशन्स तुम्हाला माहिती आहे की काही क्लोज लूप सिस्टम असते एक प्रकारे की मी एक गोष्ट 10दा केली आणि 11व्यांदा मी ती अगदी परफेक्ट केली.
त्याला म्हणायचं आय ॲक्वायर्ड स्किल. क्यू हा एक भाग असतो, इंटेलिजंट कोशंट, त्याचप्रमाणे इमोशनल कोशंट आणि सोशल कोशंट. ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात आणि व्हेन देर इज अ डिझायर, अ स्ट्रॉंग डिझायर टू ॲक्वायर समथिंग, देन इट गेट्स कन्वर्टेड इनटू दिस स्किल. जैसे ही विद्यार्थी 10वीं कक्षा में होता है, उनमें से कुछ विद्यार्थी बेसिकली चयन करते हैं कि आगे जाके बेसिकली डॉक्टर बनना है, और डॉक्टर बनने का जैसे ही सपना देखते हैं तो महाराष्ट्र में एकमेव विश्वसनीय नाम आता है, वो है एक्चुअली में आईआईबी. आईआईबी महाराष्ट्र में सबसे ज्यादा प्रमाण में डॉक्टर्स बनाने के लिए बेसिकली जाना जाता है. अगर बेसिकली आईआईबी का इतिहास देखा जाए तो आईआईबी पिछले 22 वर्षों से 22 वर्ष पहले आदरणीय गणेश चौगले सर ने बेसिकली इस इंस्टीट्यूट की स्थापना की थी, और बेसिकली इस तरीके से आईआईबी के रिजल्ट्स को इतना बढ़ाया कि आज बेसिकली आईआईबी एक नांदेड़ में न स्थित होते हुए बेसिकली आईआईबी के डॉक्टर्स, यानी कि अगर आज पूरे महाराष्ट्र में देखा जाए तो कम से कम 25,000 बेसिकली डॉक्टर्स आईआईबी ने महाराष्ट्र को दिए हैं इस वक्त. अगर आईआईबी के रिजल्ट्स की बात ये की जाए तो 2017 में आईआईबी के 843 स्टूडेंट सिलेक्टेड ओनली फॉर एमबीबीएस. मैं जो भी आंकड़े बता रहा हूं वो सिर्फ और सिर्फ एमबीबीएस के हैं. हम कोई भी आंकड़े बीएमएस, बीडीएस या बीएचएमएस के कैलकुलेट ही नहीं करते. लेकिन अगर एमबीबीएस की बात की जाए तो 2017 में आईआईबी के 843 स्टूडेंट्स दे वर सिलेक्टेड इन एमबीबीएस. 2018 की बात की जाए तो 1111 बच्चे सिलेक्टेड फॉर एमबीबीएस. 2019 की बात की जाए 1211 स्टूडेंट सिलेक्टेड फॉर एमबीबीएस. 2020 की बात की जाए तो 1253 स्टूडेंट सिलेक्टेड फॉर एमबीबीएस. एंड 2021 की नीट की अगर बात की जाए तो बेसिकली 1470 प्लस स्टूडेंट सिलेक्टेड ओनली फॉर एमबीबीएस. यानी कि आज का कोई भी आंकड़ा देखा जाए तो महाराष्ट्र के किसी भी मेडिकल कॉलेज में हर 5 में से 3 विद्यार्थी आपको एक्चुअली में आईआईबी में मिलेंगे. ठीक है, तो आईआईबी ने अपनी ऊंचाई को इस स्तर पे लेकर आए हैं. और न केवल इतना ही, आईआईबी ने बेसिकली अपने रिजल्ट्स को सिर्फ महाराष्ट्र भर में बेसिकली न रखते हुए इतना बड़ा रिजल्ट दिया है कि इस साल का अगर रिजल्ट देखा जाए तो बेसिकली आईआईबी के 25 विद्यार्थी एम्स यानी कि बेसिकली भारत की सर्वोच्च मेडिकल कॉलेज के अंदर सिलेक्ट हुए हैं. 2021 की नीट के अंदर आईआईबी के बेसिकली 720 में से 700 प्लस मार्क्स लाने वाले 3 विद्यार्थी हैं. 720 में से 600 प्लस मार्क्स लाने वाले 146 स्टूडेंट है. 720 में से 500 प्लस मार्क्स लाने वाले बेसिकली 611 स्टूडेंट्स है. यानी कि बेसिकली अकेले आईआईबी से बेसिकली इतना बड़ा कंट्रीब्यूशन है कि आज महाराष्ट्र के किसी भी मेडिकल कॉलेज में हर 5 में से 3 विद्यार्थी आपको डेफिनेटली आईआईबी के मिलेंगे. असं कार्यक्रम जणू काही एक घरचाच कार्यक्रम आहे काय की असं कोणी नाही की बाबा एक RCS is not a professional institute where we are going to look at to the earnings. Actually we want all the students from the farmer background and from the low financial background should go in the success in the NEET examination as well as the JEE examination. आता या एक्झामिनेशनला जर रिझल्ट आणायचं असेल तर 3 लोकांनी सातत्यानं आपलं 101% दिलं पाहिजे तरच यश भेटतो, नाहीतर यश भेटणं अशक्यच आहे. आता ते 3 पिलर्स कुठले आहेत, कारण की 3 आधारस्तंभ कुठले आहेत, ऐसे कौन से ऐसे 3 पैरामीटर्स है जो काम करने के बाद है ना हमको सक्सेस मिलता है. तो सबसे पहला बात ये होता है की सर्वप्रथम हे महत्त्वाचं आहे की विद्यार्थ्यांनी कष्ट केलं पाहिजे. म्हणजे पालकांना पण असं वाटतं की विद्यार्थ्यांनीच कष्ट केलं पाहिजे, सर लोकांना पण असंच वाटतं की विद्यार्थ्यांनीच कष्ट केलं पाहिजे. हे अगदी बरोबर आहे, परंतु यांचा जो वाटा आहे आणि जे बाकीचे जे 2 आहेत गुण ते पण जे 2 रिस्पॉन्सिबल आहेत त्यांचा पण तेवढंच वाटा आहे. मग पहिला कोण येतो तर विद्यार्थी येतो, मग दुसरा कोण येतो, मग दुसरा येणारा जो आधारस्तंभ आहे तो राहते प्राध्यापक वर्ग, आणि तिसरा जो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे, माझे शब्द तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता, तिसरा जे सगळ्यात जास्त महत्त्वाचा जे आधारस्तंभ आहे ते म्हणजे ते पालक वर्ग राहतात. आपल्याला असं वाटत असेल की कदाचित या सेमिनारमध्ये सर तुम्ही आमच्यावर जास्त जबाबदारी टाकत आहात जे पालक वर्ग आहेत. हो, हे खरं आहे. मी आपल्याला काही एक्झाम्पल देऊन सुद्धा सांगू शकतो की आमच्या लातूर, नांदेड आणि औरंगाबादमध्ये कसं पालक डेडिकेटेड राहतात आणि कसं त्या पालकाने आपल्या विद्यार्थ्यांच्या, आपल्या पाल्यांच्या ह्याच्यावर कसं कष्ट केलं आणि कसं त्यानं यश संपादन केलं.
तर आपल्याला मूळ सूत्र हा गुणधर्म आहे की आपल्याला 3 आधारस्तंभ आहेत यश प्राप्त करण्यासाठी. एक विद्यार्थी, दुसरं प्राध्यापक वर्ग आणि तिसरा जो आहे तो आहे पालक वर्ग. आपण एक एक करून आहे ना प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटीवर जाऊया आणि RCC काय करत आहे आपल्यासाठी. आणि ऑनरेबल मोठेगावकर सरांनी जे मागच्या 21 वर्षापासून या JEE एक्झामिनेशन्स आहेत, CET एक्झामिनेशन आहे, नीट एक्झामिनेशन आहे, एम्स एक्झामिनेशन्स होते, जिपर एक्झामिनेशन्स होते, याच्यामध्ये कसं आपण आहे ना मोठेगावकर सरांचं जे कष्ट आहे, जे मार्गदर्शन आहे ते कसं आपल्याला भेटलेलं आणि कसं RCC ग्रो केलेलं आहे ते पण मी आपल्याला सांगू शकतो. आणि रिझल्टच्या बाबतीत जर आपण बघितलं ना तर रिझल्टच्या बाबतीत मी आपल्याला सांगू शकतो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठेही जावा, more than 50% of the students will belongs to the RCC family. That I'll give you the guarantee actually. आणि या वर्षीचं नाही आहे, प्रत्येक वर्षीचा हाच आहे. हॅलो एव्हरीवन, माय नेम इज निकिता पाटील आणि आज आम्ही हे पुढारीचं एज्युदिशा अटेंड केले. सेशन्स खूपच बरे होते, खूप इन्फॉर्मेटिव्ह होते. आम्ही भरपूर स्किल डेव्हलपमेंटबद्दल शिकलं, करिअर कसं घडवायचं वगैरे सगळं शिकलं आणि एक्झिबिशनही खूप छान होतं. 11-12च्या स्टुडंट्सना पुढे करिअर बनवण्यासाठी खूप छान प्लॅटफॉर्म ऑर्गनाईज केले पुढारीनी. सो खूप बरं वाटलं. थँक्यू. ही तयारी करण्याबद्दल सगळे विद्यार्थी चिराग शर्मा, अकॅडमिक डायरेक्टर IIB नागपूर, IIB PCB नागपूर, पुणे, वेलकम ऑल स्टूडेंट जो कि बेसिकली की तैयारी करवाने IIB PCB बेसिकली. हॅलो, माय नेम इज श्रेया अँड आय एम फ्रॉम सायबर कॉलेज कोल्हापूर. आजचा जो सेक्शन होता खूप इंटरेस्टिंग होता. आम्ही अंडर ग्रॅज्युएटचे स्टुडंट आहोत. खरं आमच्यासाठी पण खूप छान होता पुढारीने ऑर्गनाईज केलेला. सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे म्हणजे जे गेस्ट आलेले त्यांनी जे इन्फॉर्मेशन दिली किंवा ज्यांनी ती आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्या सगळ्यांसमोर जी सांगितली ती सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट होती आणि खूप छान ऑर्गनायझेशन होतं पुढारी यांनी. त्यांनी असंच काहीतरी इंटरेस्टिंग करत राहावं आणि आम्ही पण त्या अटेंड करू. आणि थँक्यू सो मच पुढारी. नमस्कार, मी आयुष अजित चौगुले इचलकरंजी येथून आलेला आहे. सकाळच्या सत्रात 11 ते 1 या ठिकाणी आपण केळकर सरांनी लोहार सरांचं सेशन झालेलं आहे. त्यांनी मुलांच्या करिअर डेव्हलपमेंटबद्दल अतिशय सुंदर असं भाषण केलेलं आहे, व्याख्यान सांगितलेलं आहे. आणि इथे भरपूर ब्रँचेस आलेले आहेत कॉलेजेसचे. आणि पुढारी एज्युकेशन दिशा यांनी हे सेशन ठेवल्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांच्यामुळे मला खूप मोठे कॉलेजेस यांची मला माहिती मिळाली आणि करिअरसाठी मला गायडन्स मिळाला. याबद्दल मी पुढारीचं खूप आभार मानतो. धन्यवाद.